गुजरातमध्ये राहणारी चंद्रिका सोनी 18 वर्षाची, खूप हुशार. तिचे स्वप्न होते डॉक्टर बनायचे. तिने नीट परीक्षेत 440 गुणांनी उत्तीर्ण झाली. तिला खूप मोठा आनंद झाला. चंद्रिका चौधरीच्या घरातले खूप कठोर होते. तिचे घरचे तिला कोणासोबत सुद्धा बोलू नाही द्यायचे. तिने नीट परीक्षेत उत्तीर्ण केली, पण तिच्या आई वडिलांनी पुढे शिकू नकोस असं तिला बोलले. तिचे घरचे लोक जुन्या काळातले होते. कॉलेजमध्ये पण ती बसमधून प्रवास करायची. एक दिवशी ती बस येण्याची वाट पाहत होती, पण बस मिळाली नाही. एक हरेश नावाचा मुलगा बाईक घेऊन आला. तो मुलगा तिच्याशी वयाने खूप मोठा होता. हरेशने तिला बाईकवर बसायला सांगितले. हरेश खूप हसमुख आणि बडबड करणारा मुलगा होता. त्या दिवसापासून दोघांची चांगली ओळख झाली. आता काय, त्यांचा फोनवर रोज बोलणं असायचे. नंतर दोघं एकमेकांना भेटू लागले. दोघांची गप्पा चालू राहायची. ती त्याच्याशी मनमोकळेपणे सर्व बोलू लागली की माझ्या घरातले खूप कठोर आहे, मला कोणाशीही बोलू देत नाही. हरेशने तिला समजून घेतलं. हरेश बोलला, तू डॉक्टर नक्की होशील. तो तिला आधार देऊ लागला आणि हळूहळू त्यांना एकमेकांवर प्रेम झालं. पण हरीशचे लग्न झालेलं होतं. त्याला एक मूल देखील होतं, पण त्याने चंद्रिकापासून ही गोष्ट लपवली नाही. हरीशने सांगितले, पण या लग्नाने मी खुश नाही. हे मी लग्न फक्त नावापुरतं आहे. मी बायकोसोबत राहत नाही. आम्ही वेगळे राहतो. चंद्रिका त्याचं बोलणं खरं वाटलं. ती त्याच्यावर विश्वास ठेवायला लागली, कारण तिला आधार देणारा कोण नव्हतं. ती त्याच्याशी हसून खेळून बोलू लागली. तिला तो खूप आवडायला सुद्धा लागला. हरेश नेहमी तिला आश्वासन द्यायचा, तू डॉक्टर होणार आहेस, मी तुझ्या कायम सोबत आहे. कुटुंबाचा दबावामुळे ती नेहमी निराश असायची आणि खूप दुःखी सुद्धा होती. घरच्या तिला लग्नासाठी विचारू लागले. तिला वाटलं, माझे आता घरचे लोक लग्न करून देतील, पण तिने लग्न करायला नकार दिला. ती आई वडिलांना बोलली, मला अजून शिकायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे. पण तिचे घरातले ऐकायला तयार नव्हते. शेवटी तिने घरातल्यांनी सांगितले, मी एक मुलाबरोबर प्रेम करते. माझं बोलणं ऐकून वडिलांनी माझ्या हातातून फोन घेतला आणि तपास करायला लागले. हरेश बद्दल माहिती काढू लागले. त्यांना कळलं की हरेश आधीच विवाहित आहे. त्याला एक मूल आहे. चंद्रिकेच्या वडिलांनी व चुलत्यांनी तिला समजून सांगितले, तू जर त्या मुलासोबत लग्न केलं तर आमची इज्जत मान समाजात राहणार नाही. चंद्रिका म्हणाले की मी डॉक्टर होऊन स्वतःच्या पायावर उभी राहील आणि फक्त मी हरेश सोबत लग्न करेल. जुलै 2025ला घरात तिचे लग्नाची बोलणी सुरू झाली. वडिलांनी एक स्थळ तिच्यासाठी पाहिलं होतं. चंद्रिका घरच्यांनी खूप समजून सांगितले, या महिन्यात तुझं लग्न ठरवून अभ्यास, डॉक्टर होणार हे सगळं विसर आणि लग्नानंतर जे करायचं ते कर. मुली शिकून सुद्धा घर आणि मूल. तिने हरेशला घरच्या बद्दल सांगितले. दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. रात्री सगळे शांत झोपले होते. तेव्हाच तिच्या मोबाईलवर मेसेज आला, तू तयार आहेस का? मी त्याच्याबरोबर पळून गेली. पण तिच्या घरचे सगळे नातेवाईकांना सांगायची की चंद्रिका हॉस्टेलमध्ये गेली. चंद्रिकेच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. हरेशला पोलिसांनी पकडलं. त्याचा फोन जप्त करण्यात आलं. तिला घरी आणलं. तिचाही फोन घरच्यांनी घेतलं. चंद्रिकेला परत लग्नासाठी विचारलं, पण तिने स्पष्ट नकार दिला. 17 जुलै 2025 रोजी तिच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी तिला झोपेत औषध खाऊ घातलं. ती बेशुद्ध झाल्यानंतर गळा दाबून खून केला आणि सर्वांना सांगू लागले की मुलीने फाशी घेतली, तिने आत्महत्या केली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.